नमस्कार, वेलकम टू द न्यू डे. सकाळ झालेली आहे आणि सकाळ झाल्यामुळे पोटामध्ये भूक लागलेली आहे. घरी विचारलं की आज जेवणासाठी नाश्त्यासाठी काय आहे, तर त्याचं उत्तर असं मिळालेलं आहे की नाश्त्यासाठी आज फक्त एवढंच आहे. हा आहे आपला साधा भात. आणि ठीक आहे, मी म्हटलं याला आज आपण फोडणीचा भात तयार करूया, मस्तपैकी फोडणी देऊया. त्याच्या अगोदर फार मोठे उठण्याची धडपड चालू आहे, उठवण्याचे प्रयत्न चालू आहेत. आणि बघू शकताय घड्याळामध्ये वाजलेले आहेत 9:45. सो ईश्वरी, प्लीज वेकअप अर्ली. या मुलीला 10 वाजता म्हणजे अर्ली आहे. या मुलीला सकाळी लवकर उठवणे याच्यासारखं महासंकट शक्यच नाही की तिला आपण 1-2 हाकेमध्ये उठवायला पाहिजे. अगं ईश्वरी उठ, बाळा उठ, लेकरा उठ. आणि मग ते सगळं झालं की मग एक अशी वीज अशी कडाते, कडकड कडकड. मग वीज कडाडल्यानंतर ईश्वरी उठत असते, तोपर्यंत ती उठत नाही. तर आपण जाऊन करूया, तयार करूया फोडणीचा भात. त्याच्यासाठी मी घेतोय कांदा. एक एवढा कांदा घेतलेला आहे. या डबीमध्ये आपले सोडलेले लसूण आहेत, ते सोडलेले लसूण. हे मस्तपैकी 3-4 लसूण आपण याच्यामध्ये घालणार आहोत. हे बघा रेडी आहेत, 3 किंवा 4 जास्त. आणि ह्याच्यामध्ये ना मला खूप जास्त मोहरी जास्त आवडते या फोडणीच्या भातामध्ये. आता एवढाच आहे, एवढा आता पुरणार नाही, पण हरकत नाही, वी नीड टू ॲडजस्ट विथ दॅट. तर आता कांदा कट करून घेतो पहिल्यांदा. तर हा कांदा मी धुवून घेतोय, कारण याच्यावरती असे काय काय काळे स्पॉट आहेत, त्याच्यामुळे हा कांदा धुवून घेतोय. बघू शकता तेल तापलंय, तेल थोडं जास्तच तापलंय, त्याच्यामुळे मी वेळेमध्ये याच्यामध्ये कांदा घातलेला आहे. इकडे कांदा आहे, लसूण कापून घेतलेली आहे. मला असं वाटतं की टोमॅटो पण घालावा की काय, हे अजून ठरलेलं नाही आहे, पण आपण आता याच्यामध्ये एवढा कांदा घालतोय. दुसऱ्या बाजूला आपण उकळत ठेवलेला आहे चहा. आणि ह्या भातामध्ये जरा असा थोडासा भात सैल करून मग याच्यामध्ये घालायचा, आणि मग आपला फोडणीचा भात तयार होईल, विच इज व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग. ईश्वरी काय घालते आता त्याच्यामध्ये? थांब जरा, आपण कांदा घालूया पहिला. ओके, घाल कांदा. इकडे मला मदत कर, चल घाल, घाल सगळं, घाल सगळं व्यवस्थित. तुला टोमॅटो घालून आवडतो? नाही. अजून हिंग घाल त्याच्यामध्ये. अरे बाबा, ते हिंग एवढं नाही घालायचं, जरासं घालायचं असतं ते. नाही, मी सांगतोय म्हणून घाल ना. नाही, तुझ्यापेक्षा जास्त किचन मध्ये मी असते. ऐकलं? डायलॉग डिलिव्हरी. तुझ्यापेक्षा जास्त किचन मध्ये मी असते. ही चिमुरडी आज मला शिकवते एक सगळ्या गोष्टी करायला. बघा आता, घाल सावकाश. हात धुवा कसं थर 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 थर. आणि तिखट सावकाश. हे जवळ घ्या, जवळ घ्या, म्हणजे सांडणार नाही. सांडलं नाही तर आपल्याला शिवाय मिळणार नाही. सगळ्या गोष्टी लक्षात घ्यायच्या असतात. मम्मा, हे तिखट घालायचं ना ग? घाल घाल घाला 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 घाला. ओके ओके ओके, अजून घाला तर पाहिजे तर. आणि ढवळा ते आता. मी ढवळणार. अरे की तर आपली हक्काची अशी रेसिपी तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता. त्या बाजूला इतका सारा भात, आणि खायला माणसं 3 आहेत. मला नको जास्त. मला पण नको. त्याचबरोबर त्याच्या जोडीला हा संपत आलेला चिवडा हा आपण घेणार आहे एवढ्यासाठीच. आणि ईश्वरी आता खाते चहा आणि बिस्किट. ओके, आणि त्या पण चहामध्ये 3-4 वाटेकरी आता. चांगला झालाय. हो, स्मशान शांतता होती. चांगला झालाय म्हणण्याच्या अगोदर. आपलं जे वॉशिंग मशीन आहे ना, या वॉशिंग मशीनची काच तुटलेली आहे. आता ही काच आपल्याला बघायचं आहे की ही रिपेअर करून मिळते की नाही, किंवा इथे काच लावायला मिळते की नाही, हे आपल्याला बघायचं. त्याच्यासाठी बाहेर जाऊन आपल्याला याच्यासाठी सगळं चेक करून मेजरमेंट घेतो. आणि मेजरमेंट घेऊन झाल्यानंतर मग आपण बाहेर जाऊन बघणार आहोत अशा स्वरूपाची काच. ओके, तुला काय आठवतंय? हा, परत पाठवले आता. काय आठवतंय? बटर मिल्क.
बटर मिल्क नाही. मग अजून काय आठवतं तुला? म्हणजे कशामधला? अजून काही घ्यायचं होतं आपल्याला सोबत वगैरे? हां, तिला नाही आठवणार. इट इज रिलेटेड टू युअर स्कूल. मी सकाळी पण आठवण केली होती. थँक गॉड तिला आठवलं. ते जातानाच टाका म्हणजे येईपर्यंत तो शिवून ठेवेल. येस, चलो वी विल मिस यू. येस. हां, येतेस का? ती नाही येत आहे. सावीचे कुठं सुरू ती नंतर बघू. आणि ह्याच्यातून हे लावायचे तेच तोच घेऊन जाऊ ना. नाही, दोन्ही घे, बघूया. तुझे दोन्ही ते फाटले. आणि तो फाटलाय ना, तो मेन त्याला म्हणत तिथे लावायला काय असेल तर ते लाव, नाही तर ते शिवून तरी दे. ओके. महिन्याभरासाठीच हवेत, नंतर आपण नवीन आणू. हे पण नेऊ का? हा वाला हा नीट आहे. तो चांगला आहे ना. नाही, जो खराब आहे तोच घे फक्त. तोच घे फक्त. काय करायचं सगळे ओके. ते काय जास्त झालंय? काय करायचं नाही बाया त्याला. 1 महिन्यासाठी म्हणून हा 700-800 रुपयाचा शूज घेण्यापेक्षा ते थोडंसं रिपेअर करून घेऊ, कारण पावसाळ्यामध्ये काही 4 यूज नाही महिने त्याचा. परत सँडल असतात. ठीक आहे, चल फिर निकलते हैं हम लोग. हां, अरे हे दे ना पिशवी. ये बघा जरा. चलो, एक काम झालं आपलं. या बाजूला आता जाऊन आपण चौकशी करूया भवानी ग्लास हाऊसमध्ये काच मिळते का बघूया. किसी को बोल दो ना निकाल दिया मेरा सामान. नहीं मिलेगा? कल मिलेगा सर. और ये टफन ग्लास है, ये रेडी नहीं रहता. तो मैं मेजरमेंट लेके आया, वो लेके रखो और बना के मेरे को. इतना पतला टफन नहीं होगा ना. 2 मिनट रुको, इसका पूरा फोटो है क्या? फोटो. ठीक आहे, आपलं काम झालं नाही आहे. आमचं आता काम झालं नाही कारण आपल्याला थोडासा प्रॉब्लेम आहे, तर त्यांना कंपनीला कॉन्टॅक्ट करावं लागेल त्यांनी सांगितलं. आज आत्ता आहे ऑड डेट, त्याच्यामुळे आपण गाडी या बाजूला पार्किंग केलेली आहे डी मार्टच्या. ओके ईश्वरी, चलो फिर लेट गो टू डी मार्ट. आपल्या समोर आहे डी मार्ट. रस्ता बघा, उजवीकडे बघा, डावीकडे बघा. त्यापैकी गर्दी कमी आहे, तुम्ही बघू शकता. डी मार्टला अजिबात गर्दी नाही आहे. डी मार्टची परचेसिंग झालेली आहे. ओके, इकडे गाडी बघा, इकडे तिकडे गाडी बघून मग चालायचं. रिक्षा आहे, चलो चलो चलो. सावकाश 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 गाडी बोल. आता सगळं घेऊया अरेंज करून व्यवस्थित. ओके, आज गर्दी कमी होती बऱ्यापैकी, तर आता आपण बाबा एक पिशवी तुझ्याकडे घे इथे एक पिशवी तुझ्याकडे. आणि मी पुढे घेतो. हां, व्यवस्थित घेशील. हां, इथे व्यवस्थित पकडायचं, बांधून पकड. तांदूळाची द्या. तर आम्ही जस्ट घरी आलो. डीमार्टमध्ये जाऊन काय ना काहीतरी खरेदी केलं. तर आज फर्स्ट टाइम आम्ही हा कंटेनर आणला आहे. मिल्की मिस्ट. हां, मिल्की मिस्ट कंटेनर आणलेला आहे. आता हे दही कसं आहे ते आता आपण बघूया, टेस्ट करूया. ठीक आहे, पण चांगलं आहे. ठीक आहे. ठीक आहे का ठीक आहे काय माहिती. हे बघा, मस्त पाहिजे. सांडू नका, सांडू नका. हे बघा. चांगलं आहे ते. तुला स्वतःला वाढून घे. नाही, पहिलं तुला. त्याचबरोबर भाकरी पण आहे. ही भाकरी 2x3 आहे. आणि काय आहे, आणि राईस आहे, आणि भाजी. वाव, जकास. कुठे वाढू? इथे बघा. व्हेरी गुड. तर मंडळी, सगळ्यात जास्त महत्त्वाचं माणसाच्या आयुष्यामध्ये काय असेल तर त्याने दिलेला स्वतःसाठीचा वेळ हा सगळ्यात जास्त महत्त्वाचा असतो. तुम्ही किती पैसे कमवता याला जरी महत्त्व असलं तरी त्याच्यापेक्षा जास्त महत्त्व तुम्हाला तुमच्याकडे वेळ स्वतःसाठी किती उपलब्ध आहे याच्याकडे असतो. आजचा हा दिवस कुटुंबासोबत घालवण्याचा मी प्रयत्न केला, वेळ देण्याचा प्रयत्न केला, सगळी कामं बाजूला ठेवली आणि घराला प्रायोरिटी दिली. सो अशा प्रकारे जर का कधी वेळ मिळत असेल तर आपण
आपला अमूल्य वेळ कसा व्यक्त करता ते प्लीज कमेंट करा. आणि आपल्या घरच्यांकडून काय अपेक्षा असते, की समजा तुम्हाला मुलाबाळांकडून काय अपेक्षा असते, की त्यांच्या आईबाबांनी कसा वेळ घालवायला पाहिजे त्यांच्यासोबत, त्यांचं काय म्हणणं असतं ते पण करा. आणि इतका वेळ दिलात आपण हा ब्लॉग बघण्यासाठी, त्याच्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद. भेटणार आहोत पुन्हा एकदा अशाच एका फॅमिली ब्लॉगमध्ये. बाय बाय.